नमस्कार सिनियर केजीचे पालक हो. कल्ला नाईट विथ चिल्लर पार्टी हा एक नवीन उपक्रम मी आता घेऊन येत आहे. ज्या सिनियर केजीच्या मुलांना बऱ्यापैकी आता ती मोठी झालेली आहेत, शिशू त्यांना सगळं कळतं बऱ्यापैकी, तर अशा मुलांना आम्ही रात्री आमच्याकडे शनिवार रात्री त्यांना झोपायला घेऊन जाणार आहोत. झोपायला कसले ही मुलं कुठे झोपणार आहेत सांगा बघू मला. ही सगळी कल्ला करणार आहेत म्हणून त्याचं नावच असं ठेवलंय कल्ला नाईट विथ चिल्लर पार्टी. आता हे लोक काय करणार आहेत येऊन तिथे? धम्माल मस्ती गम्माडी चम्मत करणार आहेत. आल्यानंतर ताबडतोब त्यांच्या गप्पा गोष्टी सुरू होणार आहेत. थोडेसे खेळ खेळणार आहोत. थोडे खेळ खेळता खेळता मग एकत्र कॅम्पफायर करणार आहोत. कॅम्पफायरवरती मस्त गाणी, गप्पा गोष्टी, बाहुल्यांचे खेळ आपण करणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहोत. हे होत असताना अचानक मध्येच भूक लागेल. रात्री 11, 11:30ला या मुलांना भूक लागण्याची शक्यता आहे. मग त्यांच्यासाठी मस्त वाफळलेलं कणीस आणि त्याबरोबर वाफळलेले शेंगदाणे असा हा कार्यक्रम बेत आहे. मस्त खाऊ देत, धमाल करू देत, जेवढं जागायचं तेवढं जागू देत. पण येताना नक्की लक्षात ठेवा, कानटोपी, त्यांना लागणारा रग किंवा त्यांच्या शू करत असतील तर शूसाठी लागणाऱ्या त्यांच्या एक्स्ट्रा निकर्स या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना द्यायच्या आहेत. आणि रात्री 12, 1, 2 जेव्हा झोपतील तेव्हा झोपू देत. सकाळी उठल्यानंतर लवकर पहाटे 5 वाजता उठू. तुम्हालाही माहिती आहे की एखाद्या ट्रिपला मुलांना जायचं असेल, त्यांच्या आवडत्या गोष्टी असतील तर आपण 5 वाजता म्हटलं तर 4:30ला सुटून बसतील. पण शाळेला जाताना मात्र ते कधीच वेळेवरती उठणार. 50 वेळा तुम्हाला भूपाळी लावल्याशिवाय ती मुलं कधीच उठणार नाही. पण इथे मात्र तसं होणार नाही. 5 वाजता ही मंडळी सगळी उठणार आहे. 5 वाजता उठल्यानंतर एकत्र सार्वजनिक कार्यक्रम सगळा होणार आहे. दात घासण्यापासून सगळे कार्यक्रम होतील आणि त्यानंतर 5:30च्या दरम्यान ह्या मुलांना आम्ही फिरायला घेऊन जाणार आहोत. फिरायला म्हणजे काय, थोडीशी शतपावली ज्याला म्हणावं ते करणार आहोत. आणि त्यानंतर परत एकदा आल्यानंतर थोडेसे खेळ खेळणार आहोत. खेळ खेळून झाल्यानंतर त्यांना शेवयाची खीर आणि बिस्किट असा हा सगळा त्याला अल्पोपहार, सकाळी सुकल ब्रेकफास्ट आम्ही देणार आहोत. आणि वी रिक्वेस्ट यू अगेन बाय 8:30 यू कॅन कम डाऊन अँड कलेक्ट युअर चाइल्ड. रात्री 8:30 ते दिवसा रात्री 8:30 ते सकाळी 8:30 या वेळेमध्ये ही मुलं आमच्याकडे असतात. हे करण्यामागचा उद्देश परत एकदा सांगतो तुम्हाला. मुलं सोशल झाली पाहिजेत. आई वडिलांपासून दूर मित्रांबरोबर राहायला त्यांना आवडतं, शिक्षकांबरोबर राहायला आवडतं. शिक्षक ही दुसरी आई आहे हे लक्षात घ्या. आणि ते नक्कीच कम्फर्टेबल असतील आणि ते नक्कीच राहतील. इंटरपर्सनल रिलेशन्स वाढतील. आणि माझी क्लासरूम, जसं माझं घर माझं आहे तसे माझी क्लासरूम पण माझी आहे, हे जे बिलॉंगिंगनेस आहे हे त्या मुलामध्ये येईल. हा सगळा खटाटोप जो आहे तो तेवढ्यासाठीच आपण केला. त्यामुळे दोस्ती एक चांगली घट्ट दोस्ती व्हावी, म्हणजे फेविकॉलची जोड ज्याला म्हणतो अशा प्रकारची मैत्री व्हावी. त्याचबरोबर शिक्षकांचा बद्दल असलेला आदर तो वाढवावा आणि जास्तीत जास्त वेळ त्यांनी एकत्र राहावं, हा त्यामागचा उद्देश आहे. तर चिल्लर म्हणजे कल्ला नाईट विथ चिल्लर पार्टी हा जो काही उपक्रम आहे, आय रिक्वेस्ट अ पेरेंट, प्लीज विदाउट फेल या मुलांना तुम्ही सोडा. मुलं धम्माल करतील आणि घरी आल्यानंतर 8:30ला जे सकाळी येतील त्यानंतर फक्त एकच काम करतील, फक्त रात्री काय काय कल्ला केला ही सगळी चिल्लर पार्टी तुम्हाला सांगते. 100% कॉमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळेल आणि डोकं दुखेस्तवर तुम्हाला ते कॉमेंट्री सांगतील, एवढंच मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे आठवणीने विसरायचं नाही. 12 जानेवारी शनिवार रात्री कल्ला नाईट विथ चिल्लर पार्टी ह्या कार्यक्रमास मुलांना आवर्जून 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 पाठवा. कुठलाही कार्यक्रम बाजूला ठेवा. या दिवशी हा दिवस त्यांचा आहे. दिवस कसला, नाईट त्यांची आहे. त्यांना धमाल करू दे. त्यांनाही पार्टी करू दे ना. तुम्हीच नुसते पार्टी करणार का? त्यांनाही करू दे. थँक्यू.